नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयातील अलंकारिक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत। मंथन, प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अलंकारिक शब्द या घटकावर एक तरी प्रश्न हमखास विचारला जातोच आणि या प्रश्नाला 2 गुण असतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटकाची तयारी करून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय हे समजून घेऊया। मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी अलंकारिक शब्दांचा वापर होत असतो। अलंकारिक शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य नक्कीच वाढते। अलंकारिक शब्दांतून व्यक्त होणारा आशय हा सकारात्मक किंवा विरोध दर्शवणारा असतो, त्यामुळे तो शब्दशः अर्थ तसाच घेण्यात येऊ नये। चला तर आता आपण अलंकारिक शब्द पाहूया। 11वा रुद्र। 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस, म्हणजे ज्या माणसाला खूप राग येतो असा माणूस। या माणसासाठी 11वा रुद्र हा अलंकारिक शब्द वापरला जातो। अकलेचा कांदा, अकलेचा खंदक म्हणजे काय? अत्यंत मूर्ख माणूस। अत्यंत मूर्ख माणूस या शब्दासाठी अकलेचा कांदा, अकलेचा खंदक हा अलंकारिक शब्द वापरला जातो। पुढचा अलंकारिक शब्द आहे अरण्यरुदन। अरण्यरुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, म्हणजे जे कृत्य करून काहीच उपयोग होत नाही असे कृत्य, यासाठी अरण्यरुदन हा अलंकारिक शब्द वापरला जातो। पुढचा अलंकारिक शब्द आहे अक्षरशत्रू। अक्षरशत्रू म्हणजे काय? तर निरक्षर, अडाणी, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा, ह्याला अक्षरशत्रू हा अलंकारिक शब्द वापरला जातो। उंटावरचा शहाणा। उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा। उंबराचे फूल। उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू। उंबराच्या झाडाला खूप वर्षातून फूल येतं असं म्हणतात, म्हणून उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू। ओनामा। ओनामा म्हणजे सुरुवात, प्रारंभ। कोणत्याही गोष्टीची आपण जी सुरुवात करतो त्याला ओनामा हा अलंकारिक शब्द आहे। ओनामा म्हणजे सुरुवात, प्रारंभ। पुढचा अलंकारिक शब्द आहे कर्णाचा अवतार। कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य। महाभारतातील कर्ण हा अतिशय उदार होता, म्हणून कर्णाचा अवतार हा अलंकारिक शब्द उदार माणसासाठी वापरला जातो। कूपमंडूक। कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा। खडाजंगी। खडाष्टक म्हणजे मोठे भांडण, जोरदार भांडण, यासाठी खडाजंगी, खडाष्टक हा अलंकारिक शब्द वापरला जातो। गुळाचा गणपती। गुळाचा गणपती म्हणजे काय? तर मंदबुद्धीचा। दळूबाई। दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य, म्हणजे जो माणूस खूप घाबरतो, त्यासाठी दळूबाई हा अलंकारिक शब्द वापरला जातो। पुढचा अलंकारिक शब्द आहे गंडांतर। गंडांतर म्हणजे काय? तर गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट। गाजर पारखी। गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसणारा, ज्या माणसाला कसलीच पारख नसते, त्यासाठी गाजर पारखी हा अलंकारिक शब्द वापरला जातो। गुरुकिल्ली। गुरुकिल्ली म्हणजे मर्म, रहस्य, एखाद्या गोष्टी मागचं जे रहस्य असतं, मर्म असतं, त्यासाठी गुरुकिल्ली हा अलंकारिक शब्द वापरला जातो। गर्भश्रीमंत। गर्भश्रीमंत म्हणजे काय? तर जन्मापासून श्रीमंत, जो व्यक्ती जन्मापासूनच श्रीमंत असतो, त्यासाठी गर्भश्रीमंत हा अलंकारिक शब्द वापरला जातो। पुढचा अलंकारिक शब्द आहे चरपट पंजरी। चरपट पंजरी म्हणजे काय? तर निरर्थक बडबड, ज्या बडबडीला काहीही अर्थ नसतो, अशी बडबड, याला चरपट पंजरी हा अलंकारिक शब्द वापरला जातो। कोल्हेकुई। कोल्हेकुई म्हणजे काय? तर शूद्र लोकांची बडबड। घोरपड। घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा। 14वे रत्न। 14वे रत्न म्हणजे काय? मार। मार या शब्दासाठी 14वे रत्न हा अलंकारिक शब्द वापरला जातो। 36चा आकडा। 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व। जमदग्नीचा अवतार। जमदग्नीचा अवतार म्हणजे रागीट, रागीटपणाला जमदग्नीचा अवतार हा अलंकारिक शब्द वापरला जातो। टोळभैरव। टोळभैरव म्हणजे काय? तर कामात नासाडी करणारे लोक, चांगल्या कामामध्ये नासाडी करणारे जे लोक असतात त्यांना टोळभैरव हा अलंकारिक शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो। नवकोट नारायण। नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत,
काही काही माणसं खूप श्रीमंत असतात, त्यांच्यासाठी नवकोट नारायण हा अलंकारिक शब्द वापरला जातो. पराचा कावळा. पराचा कावळा म्हणजे अतिशयोक्ती करून सांगणे, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक फुगून सांगणे, याला पराचा कावळा हा अलंकारिक शब्द यासाठी वापरला जातो. पुढचा अलंकारिक शब्द आहे बोलाचीच कडी. बोलाचीच कडी म्हणजे काय, तर केवळ शाब्दिक वचने, फक्त शाब्दिक वचने दिली जातात आणि कृती काहीच केली जात नसेल तर तेथे बोलाचीच कडी हा अलंकारिक शब्द वापरला जातो. पोपटपंची. पोपटपंची म्हणजे अर्थ न कळता पाठांतर करणारा. फक्त पाठांतर केलं जातं आणि त्याचा जर आपल्याला अर्थच कळत नसेल तर त्याला पोपटपंची म्हणतात. दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार म्हणजे काय, आपल्यातच दोष असणे. जेव्हा आपल्यातच दोष असतील तेव्हा आपण दिव्याखाली अंधार हा अलंकारिक शब्द वापरू शकतो. अहिल्याबाई. अहिल्याबाई म्हणजे पराक्रमी स्त्री. जी स्त्री खूप पराक्रमी असते तिच्यासाठी अहिल्याबाई हा अलंकारिक शब्द वापरला जातो. सूर्यवंशी. सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा. जो माणूस उशिरा उठतो त्यासाठी सूर्यवंशी हा अलंकारिक शब्द वापरतात. सांबाचा अवतार. सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. महादेवांना सांब सदाशिव म्हटले जाते आणि महादेव हे भोळे होते, म्हणून सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. भोळ्या माणसासाठी सांबाचा अवतार हा अलंकारिक शब्द वापरला जातो. दगडावरची रेघ. दगडावरची रेघ म्हणजे कधीही न बदलणारे. बिन पाण्याची हजामत. बिन पाण्याची हजामत म्हणजे कठोर शब्दांनी बोलणे, कठोर कडक शब्दांनी चांगलीच खरडपट्टी काढणे, यासाठी बिन पाण्याची हजामत हा अलंकारिक शब्द वापरला जातो. पुढचा अलंकारिक शब्द आहे नवशिखांत. नवशिखांत म्हणजे सर्व शरीरभर. सरकारी पाहुणा. सरकारी पाहुणा म्हणजे कैदी. एखाद्याने जर काही गुन्हा केलेला असेल तर तो जेलमध्ये जातो, तुरुंगात जातो आणि तेथे राहतो, तुरुंगात राहणारा कैदी, आणि त्या कैद्यासाठी सरकारी पाहुणा हा अलंकारिक शब्द आहे. पांढरा कावळा. पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली गोष्ट. कावळा पांढरा असतो का, तर नसतो. कावळा काळ्या रंगाचा असतो, म्हणजे पांढरा कावळा हा नसतोच, म्हणजे निसर्गात नसलेली गोष्ट, यासाठी पांढरा कावळा हा अलंकारिक शब्द आहे. पांढरा परेस. पांढरा परेस म्हणजे लबाड माणूस. जो माणूस खूप लबाड असतो, खोटारडा असतो, त्यासाठी पांढरा परेस हा अलंकारिक शब्द वापरतात. मंथरा. मंथरा म्हणजे दुष्ट स्त्री. जी स्त्री खूप दुष्ट असते, वाईट असते, तिच्यासाठी मंथरा हा अलंकारिक शब्द वापरतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही अलंकारिक शब्द अभ्यासले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.